वेल हॅलो 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 एव्हरीवन, वेलकम टू मेगाबीट एज्युकेशन. स्वागत करतो तुमचं सर्वांचं मेगाबीट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा सर्व सर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे हा आहे गव्हर्नमेंट जॉब नोटिफिकेशन सिरीजचा. नवीन जॉब नोटिफिकेशन आलेली आहे आणि ती आहे IPPB मधून. आयपीपीबी म्हणजे होतं इंडियन पोस्ट पेमेंट बँक. आणि इंडियन पोस्ट पेमेंट बँक ही दरवर्षी नोटिफिकेशन काढतं फॉर डिफरंट पोस्ट, मल्टिपल पोस्ट. खूप सारे याच्यामध्ये पोस्ट असतात, त्याच्यासाठी नोटिफिकेशन ही आलेली आहे. प्रत्येक वर्षी नोटिफिकेशन येतं. त्याच्यामध्ये थोडे नंबर ऑफ वॅकन्सीज जे आहेत ते थोडे कमी आहे, थोडे कमी म्हणजे खूप कमी आहे. पण याच्यामध्ये चांगली गोष्ट सुद्धा ही आहे की यासाठी कोणतीच रिटर्न एक्झाम नाही आहे. दॅट डिपेंड ऑन द एक्झाम बोर्ड. वर्स्ट सिच्युएशन मध्ये ते तुमची एक्झाम रिटर्न टेस्ट कंडक्ट करेल. नाहीतर यामध्ये एक्झाम होणार नाही आहे. ऑन द बेसिस ऑफ युअर स्कोर म्हणजे तुमची मार्कशीट, त्याच्या बेसिसवर तुमचा रिझल्ट जो प्रिव्हियस रिझल्ट आहे 10वी 12वीचा, तर त्याच्याच बेसिसवर किंवा ग्रॅज्युएशन बेसिसवर, त्याच्याच बेसिसवर तुमचं जे क्वालिफिकेशन आहे किंवा आपण असं म्हणू शकतो की जो पण तुमचा 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशनचा जो स्कोर आहे ते डिपेंड करेल ते कसं घेतात. तर त्याच्याच बेसिसवर तुमचा एक तर डायरेक्टली ग्रुप डिस्कशन होणार किंवा डायरेक्टली तुमचा इंटरव्ह्यू होणार आणि डायरेक्टली तुम्हाला त्यानंतर तुमचं ऑफर लेटर रिलीज करण्यात येईल. पगार याचे जो सॅलरी स्ट्रक्चर आहे हा सुद्धा खूप चांगला असतो. काम कमी असतं ऍज कम्पेअर टू बँकिंग सेक्टर. ठीक आहे. तर या नोटिफिकेशनला आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की तुमचं क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे, एक्झाम तुमचं पॅटर्न कसं राहील, एज क्वालिफिकेशन काय आहे, फीस किती आहे, इम्पॉर्टंट डेट्स कोणता आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा सो दॅट तुम्हाला कम्प्लीट आयडिया मिळेल. चला सुरू करूया. बघा, ही आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक. IPPB याला म्हटलं जातं. इंडिया पोस्ट पेमेंट बँक याची ही नोटिफिकेशन निघालेली आहे. यामध्ये जर आपण बघितलं, बघा 4/5/2024 म्हणजे 4/5/2024 4 मे पासून याचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत 10 वाजतापासून 4 तारीख. आणि याचे जे रजिस्ट्रेशन चालणार आहेत ते आहे 24 मे 2024 रात्रीचे 12 पर्यंत. रात्री 12 पर्यंत तुम्ही याचे फॉर्म म्हणजे 20 दिवस तुम्हाला कुठे ना कुठे जवळपास मिळत आहेत फॉर्म अप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी. ठीक आहे, डेट लक्षात असू द्या. त्यानंतर जसं मी तुम्हाला आता सांगितलं की याच्यामध्ये मल्टिपल पोस्ट असतात. तर पोस्ट काय आहेत, एक आहे एक्झिक्युटिव्ह ज्याला असोसिएट कन्सल्टंट म्हणतं, नंतर एक्झिक्युटिव्ह कन्सल्टंट आहे आणि एक्झिक्युटिव्ह आहे सिनियर कन्सल्टंट, ज्याच्यामध्ये काही यांनी एक्सपिरियन्स सुद्धा मागितले आहे. जसे एक्झिक्युटिव्ह साठी 1 वर्ष, एक्झिक्युटिव्ह कन्सल्टंट साठी 4 वर्ष आणि सिनियर कन्सल्टंट साठी 6 वर्ष. नंबर ऑफ वॅकन्सीज इथे दिलेले आहेत. एक्झिक्युटिव्हला आहे 28, एक्झिक्युटिव्ह कन्सल्टंटला आहे 21 आणि एक्झिक्युटिव्ह सिनियर कन्सल्टंटला आहे 5. अशा टोटल 54 वॅकन्सीज आहेत, जे अगेन डिवाइड झाले आहेत डिफरंट कम्युनिटी डिफरंट कास्टमध्ये. आपण असं म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो, हे कुठे ना कुठे प्रेशरसाठी ऑपॉर्च्युनिटी नाही आहे. एक्सपिरियन्स लोकांसाठी किंवा ज्यांना थोडाफार नॉलेज एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासाठी ही नोटिफिकेशन आहे. एनिवेज, याला समोर बघूया आपण आणखी काय आहेत. ॲब्रिव्हिएशन यूज अंडर अनरिझर्व्ड कॅटेगरी. नंतर बघा, याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह असोसिएट कन्सल्टंट पेमेंट अप्लिकेशन सपोर्टची ही एक वॅकन्सी आहे. डोमेन तुमचं असायला पाहिजे पेमेंट अप्लिकेशन सपोर्ट. याच्यामध्ये 3 वॅकन्सी आहेत. एक्झिक्युटिव्ह असोसिएट कन्सल्टंट पेमेंट अप्लिकेशन सपोर्ट, सेकंड एक्झिक्युटिव्ह कन्सल्टंट पेमेंट अप्लिकेशन सपोर्ट आणि तिसरा आहे सिनियर कन्सल्टंट. याचं अगेन डिवायडेशन झालं आणि जे तुम्हाला पोस्ट मिळणार जाईल प्लेस ऑफ पोस्टिंग ती आहे न्यू दिल्ली. त्याच्यानंतर आहे IT सपोर्ट. IT सपोर्टमध्ये एक्झिक्युटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह कन्सल्टंटच्या जागा आहेत. IT सपोर्टसाठी नंबर ऑफ डिफरंट वॅकन्सीज आहे कास्ट वाईज. दिल्ली मुंबई चेन्नई दोन्ही पोस्ट तुम्हाला पोस्टिंगची आहेत ही दिल्ली मुंबई किंवा चेन्नईमध्ये मिळू शकतं. त्याच्यानंतर आहे कोर इन्शुरन्स सोल्युशन. कोर इन्शुरन्स सोल्युशन मध्ये एक वॅकन्सी आहे जी आहे एक्झिक्युटिव्ह सिनियर कन्सल्टंट कोर इन्शुरन्स सोल्युशन. याच्यामध्ये वॅकन्सी सुद्धा एकच आहे आणि जी पोस्टिंग दिला जाईल ती चेन्नईला दिला जाईल. त्याच्यानंतर आहे डेटा गव्हर्नन्स किंवा डेटाबेस ऍक्टिव्हली मॉनिटरिंग. याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह सिनियर कन्सल्टंटची जागा आहे. नंबर ऑफ वॅकन्सी एकच आहे आणि पोस्टिंग मिळणार जाईल न्यू दिल्लीमध्ये. DC आहे मॅनेजर एक्झिक्युटिव्ह सिनियर कन्सल्टंट
एकच जागा आहे मुंबई किंवा दिल्लीसाठी. नंतर चॅनल्स लीड आहे एक्झिक्युटिव्हची एक जागा न्यू दिल्लीसाठी. या प्रकारचे इथे वॅकन्सीजचं डिवायडेशन झालेलं आहे. नंतर जॉब डिस्क्रिप्शन अँड मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असायला पाहिजे. एक्झिक्युटिव्ह असोसिएट कन्सल्टंट किंवा पेमेंट अप्लिकेशन सपोर्टच्या नंबर ऑफ जागा आहेत 5. त्याचं जे ग्रॅज्युएशन व्हायला हवं हे बीई बीटेक किंवा MCA व्हायला हवा 3 वर्षाचा डिप्लोमा. बीई बीटेक तुमचं असायला पाहिजे कॉम्प्युटर IT किंवा इलेक्ट्रॉनिक्स मधून, किंवा BCA BSc इन कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स हे चालेल. तुमचं इथे दिलं आहे त्यांनी प्रोफाईल की तुम्हाला काम, तुमचं जॉब डिस्क्रिप्शन काय आहे, कोणत्या प्रकारची तुम्हाला कामं इथे करावं लागतात, तुमचा जॉब रोल काय आहे. सेकंड आहे एक्झिक्युटिव्ह कन्सल्टंट पेमेंट अप्लिकेशन सपोर्ट, आणि याच्या जागा आहेत 2. मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन अगेन कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुमचं डिग्री असायला पाहिजे, BE बीटेक किंवा तुमचं MCA व्हायला हवं, किंवा तुमचं BCA आणि BSc सुद्धा चालेल सेम फील्डमध्ये. याचं सुद्धा जॉब डिस्क्रिप्शन तुम्हाला इथे दिलेलं आहे. त्यानंतर आहे एक्झिक्युटिव्ह सिनियर कन्सल्टंट पेमेंट अप्लिकेशन सपोर्ट. नंबर ऑफ वॅकन्सी एकच आहे, सेम क्रायटेरिया वरचा आहे. त्यानंतर आहे एक्झिक्युटिव्ह असोसिएट कन्सल्टंट IT सपोर्ट. याच्या नंबर ऑफ जागा कुठे ना कुठे थोड्या जास्त आहेत, 23 जागा याच्यामध्ये आहेत. सेम तुमचं क्वालिफिकेशन लागेल, BE बीटेक असायला पाहिजे कॉम्प्युटर सायन्स IT मध्ये, किंवा मास्टर ऑफ MCA असायला पाहिजे 3 वर्ष, किंवा BCA BSc असायला पाहिजे याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जे पण जॉब डिस्क्रिप्शन आहे ते इथे त्यांनी दिलेलं आहे. नंतर एक्झिक्युटिव्ह कन्सल्टंट आहे IT सपोर्ट 19 जागा. BE बीटेक असायला पाहिजे, एक्सपिरियन्स तोच आहे. नंतर काय म्हणतात फील्ड ऑफ एज्युकेशन सुद्धा तेच आहे, BE बीटेक MCA किंवा BCA BSc. एक्झिक्युटिव्ह सिनियर कन्सल्टंट कोर इन्शुरन्स सोल्युशन आहे, याच्यामध्ये सुद्धा सेम एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, नंबर ऑफ वॅकन्सीज सुद्धा एकच आहे. त्यानंतर अशाच आपल्याकडे वेगवेगळ्या पोस्ट आहेत आणि त्याचे एज्युकेशन क्वालिफिकेशन याला जर तुम्ही गेले गो थ्रू जर तुम्ही केलं तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. त्यानंतर पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट. द पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट शॅल बी फॉर 3 years अँड मे बी एक्सटेंडेड फॉर अ फर्दर पिरियड ऑफ 2 years ऑन द बेसिस ऑफ इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स. सध्या ही कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसची पोझिशन आहे. पहिले 3 वर्षासाठी तुम्हाला फिक्स राहील आणि बेस ऑन युअर परफॉर्मन्स हा 2 वर्षासाठी आणखी नंतर एक्सटेंड सुद्धा होऊ शकतो. जनरल इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर द अबव मेन्शन पोझिशन. द डिग्री डिप्लोमा PG डिग्री मस्ट बी फ्रॉम द युनिव्हर्सिटी जे UGCच्या अंडर येतं, AICTच्या अंडर येतं, अशाच कॉलेजमधून किंवा युनिव्हर्सिटीमधून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असावं. In case the result of the particular examination is posted on the website of the university kiva institute and the web-based certificate is issued, then the date of passing will be reckoned from the original document. जर तुम्ही फायनल इयरला आहेत आणि तुम्ही अप्लाय केलं त्या केसमध्ये हे म्हणजे त्या केसमध्ये ही कंडिशन आहे. SC ST OBC नॉन क्रिमिनल कॅटेगरी कॅन ऑल्सो अप्लाय फॉर अनरिझर्व पोस्ट और वॅकन्सी, but they cannot claim any relaxation otherwise application for the reserve, any relaxation otherwise applicable for the reserve category. SC ST अप्लाय करू शकतात पण ते नंतर इकडे जर कास्ट वाईज गेले तर त्यांना ते रिझर्वेशन नाही मिळणार. सिलेक्शन प्रोसेस याची दिला आहे जे इम्पॉर्टंट आहे. सिलेक्शन प्रोसेस बघा काय सांगितलं आहे. सिलेक्शन विल बी मेड ऑन द बेसिस ऑफ इंटरव्ह्यू. सध्या याने इंटरव्ह्यूज म्हटलं आहे. However, bank reserve the right to conduct assessment, group discussion, online test in addition to the interview. सर्वात पहिले हे इंटरव्ह्यूज होणार आहे याचा, बट त्यांना बँकला वाटलं की नाही टेस्ट पण घ्यायची आहे, हे वर्स्ट केस सिनारिओ आहे, तर त्या केसमध्ये ग्रुप डिस्कशन किंवा असेसमेंट टेस्ट किंवा रिटर्न टेस्ट होऊ शकतो. Merely satisfying the eligibility norms do not entitle a candidate to be called for interview or group discussion or online test. Okay. IPPB reserves the right to call only the requisite number of candidates for the assessment or interview or group discussion or online test after preliminary screening or shortlisting. जे पण तुम्ही अप्लिकेशन कराल त्याच्या बेसिसवर नंबर ऑफ अप्लिकेशन किती आले आहेत आणि जे बँकला किती लोकांना बोलवायचं आहे त्याच्या बेसिसवर ते एक लिस्ट प्रोव्हाइड करतील आणि तेवढ्याच लोकांना ते कॉल करतील किंवा ईमेल करतील फॉर नेक्स्ट फर्दर प्रोसेस. पे अँड अलाउन्स टेस्ट.
बघा अलाउन्सेस दिला आहे एक्झिक्युटिव्ह असोसिएट कन्सल्टंटसाठी 10 lakhs पर ॲनम, एका वर्षाचा जो पॅकेज सांगितला आहे एक्झिक्युटिव्ह असोसिएट कन्सल्टंटसाठी हा 10 लाखांचा आहे, एक्झिक्युटिव्ह कन्सल्टंटसाठी हा 15 लाखाचा आहे आणि एक्झिक्युटिव्ह सिनियर कन्सल्टंटसाठी हा 25 लाखाचा पॅकेज आहे। जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं की नंबर ऑफ वॅकन्सीज कमी आहे बट दी सॅलरी इज व्हेरी हाय। ठीक आहे, कॅन्डिडेट सिलेक्टेड मे बी ऑफर अ हाईक अप टू 30% ऑन देअर लास्ट ड्रॉन सीटीसी सब्जेक्ट टू सुटेबिलिटी, स्किल सेट आणि एक्सपिरियन्स। याच्यामध्ये 30% तुम्हाला हाईक सुद्धा मिळू शकतं। द इनिशियल प्लेस ऑफ पोस्टिंग विल बी ॲट दिल्ली, मुंबई, चेन्नई. हाऊएव्हर ऑफिसर मे बी पोस्टेड एनीवेअर इन इंडिया. कॅन्डिडेट विलिंग टू सर्व एनीवेअर इन इंडिया शुड ओनली अप्लाय. यांनी सांगितलेलं आहे तसं। नंतर फीस काय आहे, जे पण SC विद्यार्थी असेल, ST कम्युनिटी असेल किंवा फिजिकली वीक असेल अशा विद्यार्थ्यांसाठी 150 रुपये आहेत आणि बाकी OBC, EWS, ओपन कॅटेगरीसाठी 750 रुपये इथं फी स्ट्रक्चर सांगितलेलं आहे। नंतर काही अदर यांच्या गाईडलाईन्स आहेत, जसं कोणी मिसकंडक्ट केलं तर त्यांच्यासाठी त्यांचं अप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतं। रिलॅक्सेशन आणि रिझर्वेशन अँड रिलॅक्सेशन बद्दलची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे। जनरल इन्फॉर्मेशन काही आहे याच्यामध्ये रिलेटेड टू द डॉक्युमेंट्स, फॉर्म कसा भरायला पाहिजे, काय गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे। सो दिस इज ऑल अबाउट दी IPPB नोटिफिकेशन। तर अशाच आपल्या नवीन नवीन नोटिफिकेशन येत राहतात। इवन दो की ही नोटिफिकेशन जरी सिनियरसाठी असेल तरी मी रोज रोज नवीन नवीन जे पण फ्रेशरसाठी आहेत की जे नवीन प्रिपरेशन आहेत किंवा ज्यांची 10वी 12वी झालेला आहेत, ITI झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी मी रोज रोज नवीन नवीन काही ना काही नोटिफिकेशन घेऊन येत असतो। तुम्हाला पण त्या नोटिफिकेशनची इन्फॉर्मेशन हवी असेल की जेव्हा तुम्हाला अप टू डेट राहायचं असेल की नवीन नवीन जॉब कोणता निघाला सरकारी डिपार्टमेंटमध्ये, तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला असं वाटत असेल की जे कोणी तुमचे रिलेटिव्ह आहे किंवा मित्रमंडळी आहे जे प्रिपरेशन करतात गव्हर्नमेंट जॉबची, त्यांच्यापर्यंत या YouTube चॅनलला नक्की शेअर करा। आपण भेटूया आपला नवीन व्हिडिओमध्ये। टिल देन टेक केअर अँड बाय बाय। थँक्यू सो मच।